या ठिकाणी झाली पाहिजे आणि आपण ते केली पाहिजे। आतापर्यंत सहन करत आलो, आता आम्ही सहन करणार नाही। आमच्यामध्ये जी ताकद आहे ती आपण स्वतः ओळखली पाहिजे आणि या राजकीय लोकांना म्हणा किंवा मनुवादी लोकांना म्हणा, या ठिकाणी तुम्ही दाखवली पाहिजे की आमची ताकद या ठिकाणी तुमच्यापेक्षा मोठी आहे। आता आम्ही कोणापुढे झुकणार नाही, वेळ पडला तर तुम्हाला झुकवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ते निर्माण तुम्ही करू शकता। त्याच पद्धतीने आता या ठिकाणी मुबारक भाऊ माझ्याजवळ आले होते। या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भाऊ आम्हाला या ठिकाणी असं भीम आर्मी भारत एकता मिशनचं आम्हाला शाखेचं नियोजन करायचं आहे। तेव्हा या ठिकाणी आमचे सर्व कॉन्टॅक्ट गावामधले सगळे लोक कॉन्टॅक्टमध्ये आहे। आम्हाला भीम आर्मी भारत एकता मिशन मध्ये काम करायचं आहे। आम्ही त्या ठिकाणी स्वागत केलं। जर का तळागाळातला व्यक्ती स्वतःहून येतो तर आम्हाला अभिमान वाटतं की या ठिकाणी कोणता व्यक्ती निस्वार्थपणे आमच्यापर्यंत येतोय आणि काम करून घेण्याची भूमिका या ठिकाणी दाखवते। भरपूर लोक आमच्यापर्यंत आले। काही लोकांचा काही वेगवेगळा बिझनेस असतो, काही लोकांचा काही वेगळा बिझनेस असतो। कोणाला नाव वाढवून घ्यायचं असतं, कोणाला काय करून घ्यायचं असतं, कोणी म्हणतं भाऊ आम्हाला पद द्या, इतके पैसे घ्या। परंतु आम्ही पैसे देऊन जो निस्वार्थपणे आमच्याजवळ होईल त्याला आम्ही पद देऊ, एक संधी देतो की तुम्ही या ठिकाणी एक काम करा, तुमच्या परिवाराला समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेवा। एवढी आमची त्यांच्यापासून अपेक्षा असते। काय अपेक्षा असते? गोर गरिबांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी केली पाहिजे, ही आमची अपेक्षा असते। पदं घेऊन पदं घेतले आणि घरामध्ये बसलं हे आम्ही खपवून घेतलेलं नाही। ज्याही व्यक्तीने पदं घेतले, काही दिवस घरी बसले, आम्ही त्यांना लगेच पदावरून बरखास्त करण्याची भूमिकाही ठेवतो। कारण हे पदाला न्याय मिळाला पाहिजे। कारण की हे पद, या पदाच्यामुळे आपण भरपूर काही लोकांचं काम करू शकतो। कोणाचं तहसीलचं काम करू शकतो, कोणतं प्रांतचं काम करू शकतो, कोणत्या पोलीस स्टेशनचं काम होतं, कोणतं हॉस्पिटलचं काम होतं। गोरगरिबांचं खूप कामं असतात की त्यांना समजत नाही, परंतु आपण ते समजून त्या लोकांना न्याय मिळवून द्यायची भूमिका आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे। या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं असतं। म्हणून काही असलं भाऊ, मुबारक भाऊ, काही असलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असली तर भीम आर्मी भारत एकता मिशन तुमच्या सोबत आहे। फक्त एवढी तुमच्यापासून विनंती आहे, जितके पदाधिकारी आज पदनियुक्त होतील त्यांच्यापासून विनंती आहे की ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला, जर का तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात नाही आलं किंवा ते लोक तुमच्यापर्यंत नाही पोहोचले तर तुमच्यापासून हीच अपेक्षा आहे की तुम्ही स्वतःहून त्यांच्या समोर जायचं, त्यांच्या जवळ जायचं आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस भीम आर्मी भारत एकता मिशनचं संघटन या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, अगोदरपासून होतं, परंतु ज्या वेळेस आम्ही आमच्या टीमने ज्यावेळेस संघटन हातामध्ये घेतलं तर जळगाव जिल्ह्याच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलो आणि ज्या समस्या होत्या त्या सोबत टीमच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची भूमिका तुमच्यापासून केली पाहिजे। ही अपेक्षा आमची तुमच्यापासून राहील आणि ते नेहमी ठेवू। त्याच पद्धतीने परत एकदा तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचं स्वागत केलं। आम्ही एवढे मोठे नाही, आम्ही तुमच्या सारखे घरातले एक छोटे कार्यकर्ते, फक्त समाजाचं काम करून करून आम्ही मोठे झालेले आहेत। समाजाने आम्हाला डोक्यावर बसवलं, याच्याकरता बसवलेलं आहे की ज्या गोरगरिबांना न्याय मिळवून देतो म्हणून लोकांनी आम्हाला आज या ठिकाणी बसवलं। त्याच पद्धतीने तुम्हालाही याच पद्धतीने करायचं आहे की या जितका पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सर्वांना जायचं आहे। आपल्या मायाबहिणीच्या समस्या असतील, काही लोकांच्या समस्या असतील, त्या तुमच्या माध्यमातून सुटल्या गेल्या पाहिजे। कारण की हे संघटन भाई चंद्रशेखर आझाद यांनी खूप मेहनतीने या ठिकाणी संघटन वाढवलेलं आहे आणि पूर्ण भारतामध्ये आताच्या कंडिशनमध्ये मनुवादी सरकारच्या नाकामध्ये जर का कुणी दम केलं असेल तर फक्त एकमेव भाई चंद्रशेखर आझाद आहे की त्यांनी ह्या मनुवादी सरकारच्या नाकामध्ये दम केलेला आहे आणि त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद फक्त भाई चंद्रशेखर आझादमध्ये आहे। आपल्या आदिवासी समाजाचा असो, बौद्ध समाजाचा असो, एसटी समाजाचा असो, इतर समाजाचा, सगळ्या समाजाचा प्रश्न फक्त भाई चंद्रशेखर आझादांनी या ठिकाणी उठवले। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय रविदास। माझं नाव राहुल लक्ष्मण जयकर, मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून या पदावर कार्यरत आहे। आता सर्वांना एक अनमोल असं मार्गदर्शन आमचे मोठे बंधू, आधारस्तंभ, प्रेरणास्थान गणेश भाऊ सपकाळे, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष यांनी तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्यांच्या भाषेमध्ये 2, 4, 5, 10 शब्द सांगितले। त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचे काही मुद्दे मी तुम्हाला शेअर करतो।
की भीम आर्मीचं काम कसं आहे. भीम आर्मी करत नाही. लोणी जे गाव आहे तळवी बहुल गाव आहे, विशेषतः आदिवासी, तडवी, इतर जमातीचे लोक आपल्या गावामध्ये आहे. भीम आर्मीमध्ये मुस्लिम समाजाचे आपल्यासोबत आलेले कार्यकर्ते सुद्धा आहे. असा भेदभाव केला जात नाही. तुमच्या समोर तडवी समाजाचे 2 जिल्ह्यावरती एक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सरदारजी दादा तडवी आणि फिरोज दादा तडवी आहे. म्हणजे एक परिचय जर भीम आर्मीमध्ये यायचा आहे तर आमचं कोण आहे तिथं, आपले जर माणसं असले त्याच्यामध्ये तर समोरच्याला आपुलकी निर्माण होते. तर तुम्ही असा विचार करू नका की आमचं कोणी नाही आहे. आमचे समाज बांधव तिच्यामध्ये आहे. एक फिरोज दादा म्हणून आहे, जिल्हा सचिव, ग्रामपंचायत सदस्य आहे, आणि एक सरदार दादा म्हणून आहे. मुस्लिम समुदाय बी आहे, बौद्ध समुदाय बी आहे, चर्मकार समुदाय बी आहे. सगळ्या समाजाचे लोक आपल्या भीम आर्मीमध्ये काम करत आहे. असं विशेष नाही की बा एकच समाज, फक्त बौद्ध समाज, या समाजानेच कॉन्ट्रॅक्ट काढून टाका की भीम आर्मी फक्त बौद्धांची आहे किंवा तळवी लोकांची आहे किंवा मुसलमानांची आहे. अशातला विषय नाहीये. 2-4 मुद्दे शेअर करतो तुमच्याच गावातले. मी यावर सांगू, आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. कोणाचा मान सन्मान दुखावला जाईल मला काही घेणं देणं नाहीये. रिअल फॅक्ट सांगतो, आपल्याकडे आरक्षण निघालेलं आहे चोपडा विधानसभेचं. आमच्याकडे लोकसंख्या आहे पण आमचा माणूस तिथं नाहीये. म्हणजे जेव्हा आमच्यावर अन्याय होईल तेव्हा आम्ही तिथं जायचं कोणाकडे, म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे. काय होतंय, गैर आदिवासीची एंट्री जास्त झाली आहे. आता तुम्ही सगळे समजदार आहे, तुम्हाला सांगायचं काही काम नाहीये. म्हणजे हे जे गैर आदिवासी एंट्री होते हे आपण थांबवली पाहिजे. अनेक ठिकाणी काय होतं माहिती आहे का, जागा निघते एसटीची पण उमेदवार राहतो भंडारा गोंदियाकडचा. आपल्यामध्ये युनियन नाहीये, आपल्यामध्ये एकता नाहीये. काय, यानं मी डोकी फोडली मी याची डोकी फोडतो, यानं मी डोकं फोडलं मी याचं डोकं फोडतो. आपल्यामध्ये हेच चाललंय आतापर्यंत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि विशेष भीम आर्मी काही एखादा समुदायासोबत लढत नाहीये. सर्वात अगोदर जेव्हा तो तुमच्यासाठी जेलमध्ये राहिलाय, जेव्हा मुसलमानाच्या सपोर्टमध्ये कोणीच मायचा लाल, साडे माडे तिले कुणबे XYZ जे बी असतील ते कोणाचं नाव काही घेत नाही. आपली बाजू मांडायला कोणी तयार नाही होतं. तेव्हा चंद्रशेखर आझाद होता. त्याने जर विचार केला असता की नाही मुसलमानाशी मै काय संबंध आहे, मी कशाला येऊ, सर्वात जास्त लीडने निवडून. सर्व मंडळींना एक सूचित करण्यात येत आहे की आपल्या गावातील लोणी येथील मुबारक मजबूल तडवी हे चोपडा तालुका भीम आर्मीचे अध्यक्ष घोषित करण्यात आले आहे. तरी त्यांचे स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून तालुका उपाध्यक्ष भीम आर्मीचे अफसर शेख निसार कुरेशी यांना हे पद देण्यात येत आहे. चोपडा तालुका सचिव अध्यक्ष नरेंद्र गोविंदा बाकुल, राहणार कमळगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांना हे पद देण्यात येत आहे. प्रदीप बालेराव चांसनी यांना तालुका उपसचिव हे पद देण्यात आलेले आहे. आकाश भाऊ, रौफ तडवी लोणी यांना इकडे